राज्यातील फोडाफोडीच्या नाराजीचा विषय कालच संपला असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांच्या भेटीनंतर दिलं। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या कल्याण डोंबिवलीत भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात ऑपरेशन लोटस राबवण्यात आलं होतं आणि भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अनेक माजी नगरसेवक फोडलेले। भाजपच्या याच कृत्यावरून एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। काल फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केल्यावर आज एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठत अमित शहांची भेट घेतली आहे। या भेटीत एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केल्याची माहिती मिळते। मात्र शिंदेंनी आपण अशी कोणाचीही तक्रार केली नसल्याचं म्हटलं। तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे, तुम्हाला मी सांगतो। हा रडणारा नाही, लढणारा आहे आणि ते आपण पाहिलं वेळोवेळी। त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो। ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रश्न आहेत हे इथे राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा काही विषयच नसतो। त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसलो, चर्चा झाली, त्यामधून एवढंच ठरलं की महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही, महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाहीत याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे आणि तशा प्रकारच्या सूचना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी दिल्या पाहिजे। अशा प्रकारची चर्चा झाली आणि त्यामुळे आता तो विषय जो आहे तो काल तिकडे संपलेला आहे, तो दिल्लीचा विषय नाही आहे। तर सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे नेमकी काय तक्रार केली आहे ते पाहूया। कल्याण डोंबिवलीतील ऑपरेशन लोटसवरून अमित शहांसमोर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, मात्र शिवसेनेचे नगरसेवक ते फोडतायत। मोठी रक्कम देऊन रवींद्र चव्हाण नगरसेवक फोडतात अशी तक्रार अमित शहांकडे करण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। तर शिवसेनेचं नुकसान करण्यासाठी कल्याणमध्ये रवींद्र चव्हाण सक्रिय आहेत। भाजप प्रदेशाध्यक्षांनी महायुतीला सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे अशी ही अपेक्षा अमित शहांकडे व्यक्त करण्यात आल्याचं समजतंय। तर अमित शहांच्या भेटीला गेलेल्या एकनाथ शिंदेंवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी टीका केली आहे। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून ज्यांच्यामुळे बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेला ज्यांनी खतपाणी घातलं असे अमित शाह हे एकमेव भाजपमधले तारणहार म्हणून सध्या एकनाथ शिंदेंच्यासाठी आहे। त्यामुळे जरा राज्यात कुठे काही खुट्ट झालं की एकनाथ शिंदे एकतर आपलं दरेगाव गाठतात, नाही तर ते अमित शहांकडे जायला निघतात। जो अमित शहांच्या जवळ असतो तो देवेंद्र फडणवीसांच्या नजरेत रडारवर असतो। उदय सामंत हे अगदी त्याच वेळेला रवींद्र चव्हाणांना भेटायला जातात। कदाचित जर उद्या अशी काही परिस्थिती आली, जर भाजपसोबत मर्जच व्हायचं असेल तर काय करावं, तर उपमुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा असणारे उदय सामंत कोणत्याही क्षणी आपला जवळचा जो काही एकूण जो गट आहे तो घेऊन भाजपकडे सुद्धा जाऊ शकतातच की। संदीपान भुमरे असतील, गोगावले असतील, शिरसाट असतील, भोसे असतील, या सगळ्यांचा सध्या शिंदेंपेक्षा उदय सामंतांकडचा कल जास्त आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।